सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला पैसा हा हवाच आहे. अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हा हवा आहे. आता जगायचं असेल तर पैशाला खूप महत्व दिलं जातं. कारण काय तर आपला जो रोजचा खर्च आहे, काही डॉक्टर खर्च आहेत, बरेचसे काही खर्च आहेत ते पैशाशिवाय नाही चालत. आणि हेच जर पैसे घरात टिकत नसतील, माता लक्ष्मी स्थिर होत नसेल तर मात्र मोठं टेन्शन आपल्या डोक्यावर येतं. बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट असतात की पैसे म्हणजे आलेली लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा आली लक्ष्मी तर ती स्थिर होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. आजचा विषय अगदी तुमच्यासाठीच आहे. आलेली लक्ष्मी कशी स्थिर होईल आणि त्याचबरोबर लक्ष्मी मुद्रा. लक्ष्मी मुद्रा कशी करायची ज्याने आपल्या घरात लक्ष्मी माता नक्कीच स्थिर होईल, प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल. काय करायचंय सांगते का? महिलांना खास आजचा उपाय आहे. महिलांसाठी नक्कीच महिलांनी करा. पुरुष असाल तर दुसरा एक उपाय आहे, तो सुद्धा मी सांगते. किंवा तुम्ही दोन्ही उपाय पुरुष सुद्धा करू शकता, म्हणजे दादा वर्ग सुद्धा करू शकतात, असं काही नाही. देवांची पूजा आणि उपाय करण्यासाठी दोघेही, पुरुष आणि स्त्री दोघेही चालून जातात. आता काय करायचं? आपण आपल्या घरातल्या खर्चावर नियंत्रण करा. तुम्हाला मी प्रत्येक वेळेला सांगते, लक्ष्मी स्थिर करायची असेल खर्चावर नियंत्रण करा. जिथे खर्च करायचा असेल तिकडे करावाच लागतो, पण जिथे पैसे वाचवायला होतील, वाचवू शकतील तिथे मात्र नक्कीच वाचवा. घरात तुम्हाला व्यसन असेल तर ते व्यसन बंद करा. नेहमी काही ना काहीतरी मोठमोठाले खर्च काढत जाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच कमी करा. आता आलेले पैसे स्थिर व्हायला पाहिजे किंवा लक्ष्मी आपल्याकडे यायला पाहिजे, त्यासाठी काय करायचं? रात्री झोपताना बऱ्याच महिला काय करतात, फटाफट किचन ओटा धक्का सगळं पुसून घेतात आणि त्यानंतर झोपून जातात. झोपायच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किचनच्या ओट्यावरच करायचा आहे. एक मातीची पणती घ्यायची आहे, 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या, त्या कुठे तुटलेल्या वगैरे नसल्या ह्याची काळजी घ्या, आणि काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. ह्या मातीच्या पणतीत व्यवस्थितपणे जाळून घ्यायच्या. अगदी शांत होईपर्यंत, ही आग म्हणजे हे जे आपण जाळतो ते शांत होईपर्यंत तिथे उभे राहा. कारण काय तर आगीचा विषय आहे आणि किचन मध्ये काही झालं तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही उपाय सांगितला तोच केला, परंतु आग शांत होईपर्यंत तिथेच उभ्या राहा. दरवाजा बंद करा किचनचा. त्यानंतर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये येऊन झोपू शकता. हा उपाय शनिवार किंवा मंगळवारी करायचा. बघा माता लक्ष्मी कशी स्थिर होत नाही. आपण महिला आहोत त्यामुळे आपल्याला लक्ष्मीचा सुद्धा, लक्ष्मी आहे घरची असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा अन्नपूर्णा आहे हे सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे किचनचा ओटा स्वच्छ सुंदर रोज रात्री करायलाच हवा. आणि त्यानंतर हा उपाय करा. शनिवार आणि मंगळवार 2च दिवस हा उपाय करायचा आठवड्यातून. आता दुसरा उपाय, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपण घरात श्रीयंत्र किंवा स्फटिक यंत्र आणत असतो. आता त्यासाठी काय करायचं? लक्ष्मी मुद्रा तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे. स्फटिकाचं जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर 11 श्री सुक्ताचे पाठ केले जातात, म्हणजे आवर्तन केली जातात. तुम्हाला माहितीये श्री सुक्त हे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं आसन आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या बोटांनी, ह्या 3 बोटांनी कुंकुमार्चन त्या श्रीयंत्रावर करायचं असतं. आता 11 वेळेला तुम्हाला श्रीयंत्रावर श्री सुक्ताचं आवर्तन करायचे आहेत आणि ह्याच्याने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे 3 बोटांनी. त्याचबरोबर प्रत्येक आवर्तन संपलं की तुम्हाला लक्ष्मी मुद्रा करायची आहे. लक्ष्मी मुद्रा केल्याच्या नंतर बघा तुम्हाला जाणवून येईल, तुम्ही ज्या वेळेला हे दोन्ही उपाय कराल त्यावेळेला आपल्या घरात लक्ष्मी स्थिर झालेली आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल. लक्ष्मी मुद्रा कशी करायची? हे दोन्ही हात आहेत, हे हात असे ठेवायचे, त्यानंतर हे हात असे फिरवायचे आणि ही लक्ष्मी मुद्रा अशी करायची. बघा अगदी व्यवस्थितपणे ही लक्ष्मी मुद्रा करायची. आणि हे बघा, हे ह्या मधला जो भाग आहे त्यातून आपण त्या लक्ष्मी यंत्राकडे, स्फटिकाच्या लक्ष्मी यंत्राकडे आपल्याला पाहायचं आहे. असे बरोबर करून घ्या. हे बघा हे असं, आणि असं तुम्हाला त्या स्फटिक श्रीयंत्राकडे पाहायचं आहे. प्रत्येक आवर्तन केलं की तुम्हाला अशा प्रकारची मुद्रा करायची. तुम्हाला मुद्रा कळली असेल, अगदी छानपैकी ही मुद्रा करायची, 11 आवर्तन करायची. बघा माता लक्ष्मी नक्कीच स्थिर होईल. तुम्ही ज्या वेळेला हे आवर्तन करता त्यावेळेला श्री सुक्त म्हणता त्यावेळेला माता लक्ष्मी नक्कीच आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल. प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक मंगळवारी ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर त्यामुळे आपल्या घरात नक्कीच माता लक्ष्मी स्थिर होईल. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.